हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हे एक महिनाभर आपल्याला अधिक महिना आहे. पुरुषोत्तम मास म्हणतो आपण, कधी धोंड्याचा महिनाही आपण म्हणत असतो. ह्या महिन्यामध्ये जी काही आपण व्रत वैकल्य करतो, त्याला आपल्याला 33 पटीने अधिक फळ मिळत असते. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जितक्या सेवा करता येतील, जितके व्रत करता येतील, तितके तुम्ही करायचे. श्री भगवान हरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे. आपण पुरुषोत्तम मास असंही म्हणतो ह्या महिन्यामध्ये. तर तुम्ही जे काही वाण वगैरे देताल देवाला, ते सुद्धा आपल्याला 33 द्यायचे आहे. त्याचं सुद्धा आपल्याला 33 पटीने फळ मिळत असतं. तर ह्या महिन्यामध्ये महिलांचं आवडतं असं म्हणजे व्रत म्हणजे हळदी-कुंकाचे स्वस्तिक. तर हळदी-कुंकाचे स्वस्तिक काढल्याने सुद्धा आपल्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्यावर खूप प्रसन्न होते. हे साधे सोपे म्हणजे व्रत आहे. सगळ्यांना सहज जमेल असं आहे. कारण प्रत्येकालाच म्हणजे वेळ असतो असं नाही. कारण काहींना जॉब असतं, काहींना लहान मुलं, व्यवसायामुळं हे व्रत करणं वेळ मिळत नाही. पण हा अगदी छोटं व्रत आहे. तुम्ही हे पटकन 5 मिनिटाचं काम आहे हे व्रत करताना तुम्हाला. तर तुम्ही हे सहज जमेल असं व्रत आहे. तर तुम्ही हे करून बघा व्रत. तर हे व्रत केल्याने आपल्या घरातील सुख शांती, ऐश्वर्य लाभते आणि आपल्या ज्या काही घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती नाहीशी होते आणि जे काही कामं आपल्या अडचणीत आलेले आहेत ते सुद्धा कामं आपली मार्गी लागतात. त्यामुळे हे साधे सोपे दिसायला सोपं म्हणजे साधा उपाय आहे, पण फार प्रभावी व्रत असे आहे. तर तुम्ही हे व्रत नक्की करा, आवर्जून करा. ह्या महिन्यामध्ये आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे. तर ते हे व्रत केल्याने आपल्या घरावरील म्हणजे जे काही संकट येणारे आहे ते सुद्धा निघून जातील आणि आपल्यावर भगवान श्री हरी विष्णू, लक्ष्मी माता कृपाछत्र धरली. तर त्यामुळे तुम्ही हे आवर्जून करा. तर आपल्याला हे व्रत करताना पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना आपल्या म्हणजे तळहातावर आपल्याला पळीने पाणी घ्यायचे आहे. त्याच्यात हळदी, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे, की भगवान हरी विष्णूंना, लक्ष्मी मातेंना, की माझ्याकडनं हे 33 दिवस व्रत पूर्ण करून घ्या आणि हे व्रत करताना घरात कुठलीही अडचण येऊ देऊ नका. आमच्या घरावरील जे काही संकट आहे ते नाहीसे होऊ द्या. सगळ्यांची प्रगती होऊ द्या. हे असं म्हणून आपण ते पाणी खाली सोडून द्यायचे तामणामध्ये. हे आपला असा संकल्प सोडून आपण त्या दिवसापासून व्रत सुरू करायचं आहे. आपल्याला 17 तारखेपासूनच हे व्रत सुरू करायचं आहे. यदाकदाचित तुम्हाला जर काही अडचणी असतील, तर तुम्ही एखादा मंगळवार, शुक्रवार पण पाहून हे व्रत चालू करू शकता. अडचणीचे दिवस निघून गेल्यानंतर तुम्ही पुढच्या दिवसापासून हे व्रत आपल्याला 33 दिवस करायचं आहे. तर हे आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर हळदीचे आणि कुंकाचे असे 2 आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. हळदीचं एक आणि कुंकाचं एक. रोज आपली म्हणजे स्नान झाल्यानंतर पूजा करतो आणि पूजा झाल्यानंतर ही व्रत करायचं आहे. आणि याला मग पूजा झाल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचं आहे. धूप-दीप दाखवायचा आहे. गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपलं म्हणजे हे कसं आहे, लक्ष्मी मातेचं आसन आहे स्वस्तिक म्हणजे आणि भगवान विष्णूंचं हे रूप आहे. त्यामुळे ही पूजा केल्यानंतर आपल्याला भरभरून आशीर्वाद होतात आणि आपल्या घरात सुद्धा सकारात्मक वातावरण तयार होते. तर ही पूजा केल्यानंतर घरातील सकारात्मक वातावरण तयार झाल्यानंतर वास्तुदोष जे काही आहे तो सुद्धा निघून जातो. आणि हे म्हणजे स्वस्तिक हे कोणी पण म्हणजे व्रत करू शकतं. असं काही नाही वयस्कर बायका म्हणजे मुलींना की वगैरे. पण मुलींना जरी केलं आज 15-20 वर्षांच्या मुलींना जरी हे व्रत केलं, तर त्यांना सुद्धा ह्या व्रताचाही फायदाही होतो आणि त्यांना एक व्रत करण्याची सवय पण लागते. तर हे अधिक महिना म्हणजे आज सगळ्यांसाठीच सुवर्ण संधी आहे. तर त्यामुळे ह्या महिन्यामध्ये सगळ्यांनी मिळून हे व्रत करायचे आहे. आणि त्याला गुळाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य सगळ्यांनी घरात खायचा आहे. तर अशा प्रकारे हे व्रत करायचं आहे. आणि दुसरं तुम्ही नामस्मरणाचं सुद्धा एक व्रत करू शकता, की रोज मी इतका जप करेल, 108 वेळा जप करेल. तर आज समजा आपल्याला महादेवाचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप सुद्धा तुम्ही 33 दिवस रोज 108 वेळा म्हणजे असं संकल्पच करायचा आहे, की मी रोज हा 108 वेळा करेल. याचे सुद्धा आपल्या घरामध्ये स्पंदनं चांगले होतात. जे काही वाईट म्हणजे दोष आहे ते घरावरचे ते निघून जातात. शंकर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. ह्या छोट्या-छोट्या सेवा आहेत, ह्या महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि ह्यानी तर घरामध्ये चांगले स्पंदनच तयार होतात आणि सगळ्यांनी मिळून जर कुटुंबाने एकत्र जर नामस्मरण केलं, तर त्याचा अधिक फायदा आपल्याला होतो. त्याच्यामुळे हे सुद्धा अशा छोट्या-छोट्या सेवा करायच्या आहेत. कुमारिका आहे.
तर रोज तुम्ही कुमारिकेचं पूजन करून जर तिला रोज 33 दिवस जेवण दिलं, तर आपल्याला सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होते. कारण लहान मुलींचं हे रूप हे सरस्वती मातेचं असतं. त्यामुळे तिला सुद्धा तुम्ही जेवण दिल्यानंतर आपल्याला सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होते. आणि कुमारिकेला तुम्ही समजा काही एखादे असं पुस्तक वगैरे हे सुद्धा तुम्ही तिला असं देऊ शकता. म्हणजे शेवटच्या दिवशी तर आपण फ्रॉक वगैरे सगळं देणारच उद्यापन म्हणून. तर त्या ह्याच्यात म्हणजे त्यांना शिक्षणाचं साहित्य जरी दिलं, तर ते सुद्धा आपल्याला सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होते. आणि आपल्याला म्हणजे उद्यापनाला च्या दिवशी तर तुम्ही म्हणजे सवाष्ण, ब्राह्मण असे सगळे कुमारिका, मुंजा असं जेवू घालायचं आहे. उद्यापन केलं तर त्याचं आपल्याला एकदम 33 पटीने फळ मिळत असतं. आणि आपण तर गोमातेला, देवाला धोंडा दान करणारच आहे. तर ह्या सगळ्यांना पण धोंडा दान करायचा आहे. तर याचे आपल्याला म्हणजे अधिक फायदे होणार आहेत. अन्नदानही होणार आहे आपल्याकडनं आणि म्हणजे कपडे दान, वस्त्रदान ह्या याच्यामध्ये आपण उद्यापनामध्ये आपल्याला सगळंच दानाचा फायदा होणार आहे. तर तुम्ही हे व्रत करा. जे छोटे-छोटे तुम्हाला शक्य असतील ते करा. नाही जरी तुम्हाला आता समजा जॉबमुळे काही झालं, पण नामस्मरणाचं व्रत तर तुम्ही हे करूच शकता. तुम्ही 108 वेळा तुम्ही चालता-फिरता समजा काम करता-करता सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता. ही साधी सोपी सेवा तुम्ही एखाद्या समजा गाडीवर असाल, तर गाडीवर सुद्धा हे मंत्र जप तुम्ही करू शकता. ही अशी सेवा तुम्ही तुमच्या मनातून केली तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि चांगलाच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.